महाराष्ट्रातल्या भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीत बैठक होणार आहे। संध्याकाळी केंद्रीय नेतृत्वासोबत ही बैठक पार पडेल। राज्यातल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा या बैठकीत अपेक्षित आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, या बैठकीचं नियोजन करण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? कोण कोण या बैठकीला हजर असेल? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही। तसंच भाजपतील काही विद्यमान खासदार आहेत त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा एक रिपोर्ट आलेला आहे। त्यामुळे उमेदवार जे आहेत ते कुठेतरी आजच्या बैठकीत निश्चित केले जातील। नवीन उमेदवार कोण असतील, काही खासदारांचे पत्ते कापल्यानंतर त्यासाठी कोण उमेदवार देता येईल यावर ही चर्चा होणार आहे। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोर कमिटीचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते आज दिल्लीला जातील। जे पी नड्डा असतील, त्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील यांच्यासोबत खऱ्या अर्थाने बैठक होणार आहे आणि त्यानंतरच भाजपचे लोकसभेचे उमेदवार कोण असतील हे निश्चित होणार आहे। भाजप 32 जागा लढण्यावर ठाम आहे आणि जर 32 जागा लढवायच्या असतील तर 32 उमेदवार कोण असतील याची चर्चा होणार आणि जर पाहिलं असेल तर उद्या एक यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते अशी माहिती मिळते आणि या यादीत महाराष्ट्राचा देखील समावेश असणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला देखील तितकंच महत्त्व आहे। नंदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।